रेल्वे स्कॉलरशिप आणि NMMS या परीक्षेसाठी त्रिकोण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहे। सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आज आपण त्रिकोण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहे। अत्यंत सोप्या पद्धतीने सर्वप्रथम आपल्याला त्रिकोणाचे सर्व गुणधर्म माहित असणे आवश्यक आहे। तर मी समोर त्रिकोण काढलेला आहे। त्रिकोण नाव आहे त्रिकोण ABC। आता या त्रिकोण ABC च्या तिन्ही आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। हा गुणधर्म आपल्याला माहित आहे। त्यानंतर त्रिकोणाला आपल्याला एकूण 6 बाह्य कोन असतात। त्रिकोणाला एकूण तर त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांचे बेरीज असते। म्हणजे हा समजा मी हा पुढे बाजू BC पुढे वाढवली तर ACD मी तर D नाव दिलं तर हा कोन जो आहे कोन ACD हा झाला त्रिकोणाचा बाह्य कोन आणि याचं जे माप आहे म्हणजे माप कोन ACD याचं माप याच्या दूरस्थ किंवा संलग्न नसलेल्या याला संलग्न हा कोन आहे। दूरस्थ म्हणजे कोन हा A आला आणि कोन B आला। त्या दोन कोनांच्या मापांचे बेरीज इतकं असतं। म्हणजे माप कोन ACD बरोबर माप कोन A अधिक माप कोन B या दोन्हींची बेरीज म्हणजे आपल्याला बाह्य कोनाचं माप येते। त्रिकोणांचे आपल्याला बाजू 3 प्रकार माहित आहेत। एक आहे समभुज त्रिकोण की ज्याच्या तिन्ही बाजू समान असतात, त्याच्या प्रत्येक कोनाचं माप 60 अंश असतं। दुसरा कोण आहे की समद्विभुज, ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असतात त्याला आपण समद्विभुज त्रिकोण असं म्हणतो। त्या समद्विभुज त्रिकोणाचे गुणधर्म बघायचे म्हणले हा त्रिकोण आपण जर PQR हा काढला आणि आपण जर बाजू PQ आणि बाजू PR एकरूप दाखवली तर त्रिकोण PQR हा झाला समभुज त्रिकोण झाला। आता याच्यामध्ये असा गुणधर्म आहे की एकरूप बाजू समोरचे कोन एकरूप असतात। म्हणजे बाजू PR च्या समोरचा कोन हा X येतो आणि बाजू PQ च्या समोरचा कोन हा R येतो। म्हणजे हा कोन आहे समोरचा कोन आहे। म्हणजे एकरूप बाजू समोरचे कोन एकरूप असतात म्हणजे कोन Q बरोबर कोन इथं R असणार आहे। दोन्ही कोन एकरूप असणार आहे। हे झाले बाजू बरोबर। तर विषम भुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू समान नसतात त्यांना विषमभुज। म्हणजे तिन्ही बाजू पूर्णपणे वेगळ्या हे झाले विषमभुज। दुसरे 3 प्रकार आहेत ते कोनावर 3 प्रकार आहेत। एक की लघुकोन त्रिकोण की ज्या त्रिकोणाच्या त्रिकोणाचे सर्व कोन लघुकोन असतात। म्हणजे प्रत्येक कोनाचं माप हे 90 पेक्षा कमी असतं। दुसरा आहे तो विशाल कोन त्रिकोण की ज्या त्रिकोणामध्ये एका कोनाचं माप 90 पेक्षा मोठं असतं पण जास्त असतं। आणि तिसरा प्रकार आहे तो काटकोन त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणामध्ये एका कोनाचं माप 90 अंश असतं त्याला आपण काटकोन त्रिकोण असं म्हणतो। ठीक आहे, आता आपण या त्रिकोणावरील उदाहरणाचा आपण अभ्यास करूया। आता आपण उदाहरण पहिला अभ्यासूया। उदाहरण असं आहे की एका त्रिकोणाच्या 3 कोनांची मापे अनुक्रमे x अधिक 10 अंश 2x वजा 15 अंश आणि x अधिक 25 अंश आहेत। तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा? आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या प्रत्येक कोनाचं जे अंशात्मक माप आहे हे आपल्याला माहित पाहिजे। त्यासाठी आपण त्रिकोणाच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते या गुणधर्माचा उपयोग करणार आहे। म्हणजे हा पहिला कोन x अधिक 10 अधिक दुसरा 2x वजा 15 आणि अधिक हा x अधिक 25 बरोबर 180 अंश। हे तिन्ही कोनांची बेरीज केली आपण। आता इथं जे आहे हा x अधिक 2x आणि हे x 1x अधिक 2x 3x आणि हे 1x म्हणजे इथं 4x होतील। आता इथं 10 आणि 25 यांची बेरीज 35 होईल आणि वजा 15 बरोबर 180 अंश असेल। आता 4x
35 मधून 15 गेले की 20 राहतील. 4x अधिक 20 बरोबर 180. आता आपल्याला x किंमत काढायची आहे. 20 उजव्या बाजूला घ्या म्हणजे 4x बरोबर 180 वजा 20 अंश होतील. 4x बरोबर 160 आले आणि x बरोबर 160 भागिले 4. 4 आपण 160 ला भाग गेला, भाग झाल्यानंतर उत्तर येतं 40. 40 चौक 16. हे आलं x ची किंमत. आता आपल्याला प्रत्येक कोणात माप पाडायचं आहे. म्हणजे हा कोण बघितला आपण x किंमत 40 झाली. 40 अधिक 10 हा कोणाला 50 अंशाचा. इथे x ची किंमत आपण 40 ठेवली. 40 गुणिले 2 हा गुणाकार 80. 80 वजा 15 हा आला जो कोण आहे तो हा 65 अंशाचा झाला. आणि तिसरा जो कोण आहे x अधिक 25. x ची किंमत आपण 40 ठेवली. 40 अधिक 25 65. म्हणजे इथं आपण बघितलं दोन कोण 65 आले. म्हणजे हा त्रिकोण प्रकार आला समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण हा पर्याय आपला बरोबर आहे. हा त्रिकोण प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण. कारण दोन कोणाचं माप किती आलेलं आहे 65. उदाहरण क्रमांक 2 बघा. एका त्रिकोणाच्या कोणांचे गुणोत्तर 3:5 5:7 आहे. तर त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान या दोन कोणातील फरक काढायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला तिन्ही कोणांची मापे आपल्याला मिळवावी लागतील. तर तिन्ही कोणांची मापे आपण कोणांची मापे अनुक्रमे दिलेल्या गुणोत्तरावरून कोणांची मापे बरोबर 3x 5x आणि 7x मानू. आपल्या गुणोत्तर दिलेलं आहे. तर आपण तिन्ही कोणांची माप मांडलेली. आता त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा आपण गुणोत्तर वापरतोय. म्हणजे तिन्ही कोण 3x अधिक 5x अधिक 7x बरोबर असणार आहे 180 असणार आहे. त्या तिन्ही बेरीज करा. 7 आणि 5 12 आणि 3 15. 15x बरोबर 180 आलेलं आहे. x बरोबर 180 भागिले 15 होतील. 15 एके 15. 15 एके 15. 18 तो 15 गेले 3 राहतील. उत्तर घेतला 0 30 झाले. 15 दुणे 30. म्हणजे इथं आपल्याला x किंमत आली 12. आता x किंमत 12 आली तर आपल्याला त्या कोणांची माप शोधायची. x किंमत आपण तर ठेवायची. म्हणजे हा जो कोण आहे तर 3x म्हणजे 3 गुणिले 12. 12 त्रिक 36. हा कोण 36 आला. त्यानंतर हा जो कोण आहे तो 12 पंचे 60 येतील आणि 12 7 84. तर आपल्याला विचारले काय सर्वात मोठा कोण तो आपल्याला 84 व सर्वात लहान कोण 36. या दोन्ही मधला फरक विचारलाय. 84 वजा 36 आपल्याला लागतील. 84 म्हणजे 14. 14 तून 6 गेले तर 8 राहतील. पहिले 7. 7 मधून 3 गेले 4 राहतील. हे दोन्ही सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान तो कोण आहे त्या कोणामध्ये जो फरक आहे तो फरक येणार आहे 48 अंश. उदाहरण क्रमांक 3 पाहता. एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप 125 अंश आहे. हा बाह्य कोण आहे व त्या बाह्य कोणाला संलग्न नसलेल्या आंतरकोणाचे माप 70 अंश आहे. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे. आता त्यासाठी मी आकृती काढतोय. हा त्रिकोण आपण जर PQR म्हणलं त्रिकोण PQR आणि आपण हा त्याचा जर S घेतला तर हा झाला बाह्य कोण. तर आपल्याला एका त्रिकोणाच्या बाह्य कोणात मापलेला आहे 125. त्रिकोण PRS 125 आहे. आणि त्या बाह्य कोणाला संलग्न नसलेला अंतरकोण म्हणजे या PRS ला संलग्न नसलेला अंतरकोण कोण P आणि कोण Q आहे. एकाच माप 70 आहे. समजा आपण कोण P 70 घेतला तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा. त्यासाठी आपणास या तिन्ही कोणांची माप माहित पाहिजे. कोण P कोण Q आणि हा अंतरकोण QR. तर आपण काय करूया कोण Q चा आपण पहिला माप काढूया.
कोन क्यू. म्हणजे इथं बाह्य कोनाच्या गुणधर्मानुसार कोन पी आर एस चं जे माप आहे ते कोन पी अधिक कोन क्यू यांच्या मापा इतकं असतं. आपणास पी आर एस 125 दिलाय. 125 बरोबर कोन पी चं माप 70 दिलेलं आहे अधिक कोन क्यू. म्हणजे कोन क्यू बरोबर काय होईल की 125 वजा 70 होतील आणि कोन क्यू बरोबर 125 मधनं 70 गेले वजा बाकी 55. म्हणजे आपल्याला हा कोन क्यू कोण मिळाला 55. हा कोण मिळाला 55. आता आपल्याला हा आतला कोण काढायचा कोण आर काढायचा आहे. आता इथे आपण दोन्ही पद्धती काढू शकतो. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते किंवा पी आर एस आणि पी आर क्यू या दोन्हींची बेरीज 180. म्हणजे आपल्याला कोण आर जो आहे तो कोण आर आपल्याला असं काढता येईल की कोण पी आर एस वजा कोण पी आर क्यू यातून हा वजा केला म्हणजे कोण आर बरोबर इथं आपल्याला असं होईल की कोण आर बरोबर 180 वजा माप कोण पी आर एस. पी आर एस हा दोन्ही बेरीज 180 असणार आहे. म्हणजे 180 वजा 125 म्हणजे हा कोण आला 55 आला. म्हणजे कोण आर सुद्धा 55 आला. म्हणजे कोण पी 70 कोण क्यू 55 कोण आर सुद्धा 55. म्हणजे इथं दोन कोण एकरूप आले. म्हणजे हा जो त्रिकोणाचा प्रकार आहे की हाला समद्विभुज त्रिकोण. कारण दोन कोण एकरूप असतील त्याचा अर्थ गुणधर्म असा आहे की एकरूप कोणा समोरच्या बाजू एकरूप असतील म्हणजे बाजू पी क्यू आणि बाजू पी आर ची लांबी सुद्धा समान असणार आहे. म्हणून समद्विभुज त्रिकोण हा पर्याय समोरचा बरोबर आहे. पुढील उदाहरण पहा. सोबतच्या आकृतीत माप कोण वाय एम झेड हा वाय एम झेड हा कोण दिलेला आहे तो 145 आहे. रेख वाय एम व रेख झेड वाय एम व रेख झेड एम अनुक्रमे कोण वाय आणि कोण झेड चे दुभाजक आहेत. तर माप कोण एम वाय एक्स झेड आपल्याला या एक्स कोणाचं माप काढायचं. आता इथं प्रथम आपण काय करूया की त्रिकोण एम झेड वाय चा विचार करूया. त्रिकोण एम झेड वाय त्रिकोणांच्या तिन्ही कोणांची मापांची बेरीज 180 असते. त्यानुसार आपल्याला या दोन्ही कोणांची माप काढता येतील. दोन्ही मिळून माप काढूया कारण हा कोण दुभाजक आहे वाय एम आणि झेड एम हे वाय आणि कोण झेडचे कोण दुभाजक आहेत. म्हणजे 180 मधनं जर आपण 145 वजा केलं तर हे येणार आहे 35 अंश. 35 या दोन्हीची बेरीज असणार आहे 35. म्हणजे त्रिकोण एम वाय झेड मधला कोण वाय आणि झेड 35 असणार आहे. म्हणजे आपण प्रत्येकाचं माप जर काढलं तर हे 17.5 आणि 17.5 असेल. आता आपल्याला वाय एक्स झेड विचारलेला आहे. आपल्याला त्रिकोण एक्स वाय झेड बाहेर त्रिकोणाचा विचार करता. आता हा 17.5 आहे. हा जो पूर्ण कोण आहे तो असणार आहे 35 म्हणजे दुप्पट हा कोण दुभाजक आहे म्हणजे वाय कोणाला 35. त्याच पद्धतीनं हा कोण झेड 17.5 आतील त्रिकोणाचा तर बाहेर त्रिकोणाचा माप किती 17.5 दुप्पट 35 येईल. म्हणजे हे दोन कोण 35 आले. त्रिकोण एक्स वाय झेड त्रिकोण एक्स वाय झेड मधील कोण एक्स अधिक कोण वाय अधिक कोण झेड बरोबर 180 असणार आहे. कोण आपल्याला एक्स काढायचा आहे. कोण वाय किती आहे 35 अंश. कोण झेड सुद्धा 35 अंश आहे बरोबर 180. 35 न 35 70 होतील म्हणजे कोण एक्स अधिक 70 बरोबर 180 अंश. कोण एक्स बरोबर 180 वजा 70 होतील. एक्स बरोबर 180 मधनं 70 गेले 110 अंश. म्हणजे कोण एक्स म्हणजे कोण वाय एक्स झेड
तो आपल्याला विचारलाय तर उत्तर आलं 110 अंश. विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.